रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील जैन मंदिराच्या समोर केवलचंदजी भिकमचंद जैन यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बांधकाम केले होतं। त्यामुळे जैन मंदिरात जाण्याचा रस्ता बंद झाला आणि हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी कोलाड येथील जैन श्वेतांबर मंदिर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। त्याप्रमाणे जैन मंदिरात जाण्यासाठी मंदिरासमोरील जागेतून 6 फुटांचा रस्ता देण्याचा आदेश रोहा उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिले। या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर असणारं कौलाड येथील जैन मंदिरामध्ये जाण्या येण्याच्या पारंपरिक रस्त्यावर कोलाड आंबेवाडी येथील केवलचंद भिकमचंद जैन यांनी अनधिकृत बांधकाम केलं असून हे बांधकाम हटवून मंदिरात जाण्याचा रस्ता खुला करून देण्यासाठी जैन श्वेतांबर मंदिर यांच्या वतीनं सगरमल खंगारमल जैन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते। याबाबत एनटीव्हीनं सातत्यानं पाठपुरावा करून जैन मंदिरात जाण्यासाठी 6 फुटाचा रस्ता देण्यास शासनास भाग पाडलं असल्यानं जैन समाजानं एनटीव्हीचे विशेष आभार मानलेत। सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून केवलचंद जैन यांनी बेकायदेशीर बांधकाम करून मंदिराचा रस्ता बंद केला। ही गोष्ट स्पष्ट असताना सुद्धा शासनाच्या कोणत्याही विभागाकडून आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही। तसेच रोहा उपविभागीय अधिकारी यांनी कौलाड जैन समाजास दिलेल्या पत्रात म्हटलंय, या वादाबाबत रोहा येथील कार्यालयात तक्रारदार आणि विरोधी पक्षकार यांची सुनावणी ठेवण्यात आली होती। त्यानुसार उपविभागीय अधिकारी रवींद्र बोबळे यांच्या दालनात सुनावणी झाली। तक्रारदार आणि विरोधक यांची बाजू ऐकून त्यांनी निर्णय दिला। केवलचंदजी भिकमचंद जैन यांनी जैन मंदिरात जाण्यासाठी 6 फुटांचा रस्ता हा 7 दिवसांच्या आत मोकळा करून देण्याचा आहे। यावेळी रोहा तहसीलदार, रोहा गटविकास अधिकारी मौजे कोलाड, तलाठी, आंबेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, कोलाड पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, कोलाड मंडलाधिकारी, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आदी उपस्थित होते। जैन श्वेतांबर मंदिरासंदर्भात कोलाड येथील मंदिरासंदर्भात जो विषय होता तो उपविभागीय अधिकारी कोलाड रोहा यांच्याकडे आत्ताच हिअरिंग झाली होती। त्या संदर्भात जैन समाजाने वेळोवेळी अर्ज केले होते, अपील दाखल केले होते। त्या संदर्भात उपोषणाला देखील माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर बसले होते। त्यावर जिल्हाधिकारी यांनी माननीय रोहाचे प्रांतसाहेब यांच्याकडे सध्याची हिअरिंग आज दिनांक 12 तारखेला लावली होती। त्या संदर्भात आज मी सांगायचा मला आनंद होत आहे की ह्या जैन समाजाचा विजय झालेला आहे। साहेबांनी सर्व बाजूचा अभ्यास केल्यानंतर साहेबांनी स्पष्ट सांगितलं की या जैन मंदिरात जायला रस्ता हा देणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी 6 फुटीचा रस्ता दिलेला आहे। ज्यांनी बांधकाम केलं होतं, ज्या रस्ता जो अडवला होता त्यांनी बरेचशा आरकाठी घातल्या होत्या। त्याच्यावर पूर्णपणे त्याचं अवलोकन केल्यानंतर या साहेबांनी हा निर्णय दिलेला आहे की तुम्हाला हा रस्ता कुठल्याही 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांना जैन मंदिरासाठी खुला करण्यासाठी देण्यात येत आहे। तरी ह्या संदर्भात सगळे आता जैन बंधू राजी झालेले आहेत, त्यांना सर्वांना हा निर्णय पटलेला आहे। परंतु त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे, म्हणजे तक्रारच्या विरोधात त्यांनी जे बांधकाम केले जैन मंदिरासमोरचं बांधकाम झालेलं आहे ते बांधकामच मुळात इल्लिगल आहे। म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते बेकायदेशीर बांधकाम आहे, की कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कागदोपत्री त्याची परवानगी घेतली नाही आहे, कुठल्याही त्याचं जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, जागा ती येणे नाही आहे, ग्रामपंचायतची परवानगी घेतली नाही आहे। असं असताना त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये बांधकाम केलेलं आहे ते पूर्ण बेकायदेशीर आहे। तरी जैन बंधू जे आहेत यांचा पूर्णपणे यांचं या संदर्भात असं म्हणणं आहे की आज म्हणजे की रस्ता दिला हा त्यांचा एक विजय झालेलाच आहे। परंतु त्यांनी केलेले जे कृत्य आहे, बेकायदेशीर कृत्य आहे, त्याच्या विरोधात ते पुढे पण असेच लढत राहतील अशी त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद इथं स्टँडिंग कमिटीमध्ये देखील अर्ज केलेला आहे। तसंच भविष्यामध्ये ते कोकण कमिशन इथं देखील या संदर्भात हा अर्ज करून त्याच्यामध्ये दाद मागायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तरी आज एक प्रांतसाहेबांनी जो निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही सर्व समाधानी आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी अमोल कुमार जैन, एनटीव्ही न्यूज मराठी, अलिबाग, रायगड।